श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आता आपण पारायणाला बसलो आहोत आणि पारायणाचा 18वा अध्याय तुम्ही तर कंप्लीट केला आहे। मग तुम्ही मराठी वाचा किंवा संस्कृत वाचा किंवा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही करत असाल, तुम्ही कुठलंही जरी पारायण वाचलं तरी 18वा अध्याय तुम्ही हा वाचला असेल। तर 18वा अध्यायात काय सांगितलंय की श्री गुरूंनी घेवड्याचा वेल का तोडला तर तुम्ही म्हणत असाल की तो ब्राह्मणाचं दारिद्र्य घालवण्यामुळे श्री गुरूंनी तो घेवड्याचा वेल तोडला। तर ठीक आहे, बघा श्री गुरूंनी त्याच ब्राह्मणाचा घेवड्याचा वेल का तोडला हे तुम्हाला माहीत आहे का? बघा, तुम्ही पारायण करता तर तुमचं कसं आहे, आता पारायण स्टार्ट करायचं आणि एंड झाला की झालो आता मी मोकळा झालो, म्हणजे काय तर कधी चालू करतोय आणि ते कधी संपतंय हे फक्त आपण पाहत असतो। परंतु असं वाचून काय उपयोग आहे का? तर नाही ना। त्यातील प्रत्येक ओवी हे एक अमृत समान असते, त्यामुळे ती प्रत्येक ओवी तुम्हाला कळली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला पारायण करायचं असतं। नाहीतर तुमचं आपलं पट्टा चालूच आहे, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही ते चालू ठेवता। केल्यामुळं तुम्हाला त्या पारायणाचं फळ मिळत नाही आणि तुम्ही म्हणता आमच्या इच्छा आकांक्षा आणि का पूर्ण झाल्या नाहीत, त्याच्या मागं हा रिझन असतो, हे लक्षात ठेवा। जाऊन द्या, मेन मुद्दा काय, श्री गुरूंनी तो घेवड्याचा वेल का तोडला? बघा, श्री गुरु ज्या वाडीत राहत होते त्या वाडीत त्यावेळेस खूप असं जंगल होतं आणि जंगलाच्या पुढच्या बाजूला अमृतेश्वर नावाचं एक मंदिर होतं आणि महाराज त्याच ठिकाणी जात, त्यामुळं त्या गावाला अमरापूर नावाचं पडलं होतं आणि अमरापूर गावात त्यावेळी लोकवस्ती भरपूर होती। तिथं त्या लोकवस्तीत ब्राह्मण कुटुंब भरपूर होती आणि त्या कुटुंबातील एक ब्राह्मण असा होता की त्यानं असा नियम केला होता की तो ब्राह्मण रोज 5 घरची भिक्षा मागायचा आणि 5 घरची भिक्षा मिळाली की तो घर परत यायचा आणि ती भिक्षा त्यांच्या घरची मुलं बाळं हे खात होती। पण बघा, त्या ब्राह्मणाच्या दारासमोर घेवड्याच्या शेंगाचा एक वेल होता, म्हणजे त्यानं तो घेवड्याच्या शेंगाचा वेल तुम्ही पाहिला असेल, तो मंडप करीत असतात आणि त्याच्यानुसार तो घेवड्याचा वेल हा लावलेला असायचा। महाराजाच्या कृपेनं तो ब्राह्मण काय करायचा, शेंगा तोडायचा, तो शिजवायचा आणि त्याच्यावर आपला तो उदरनिर्वाह करत होता, म्हणजे त्यांचं तो घर चालत होता। परंतु काय असायचं, तो ब्राह्मण होता ना, फक्त 5च घराची भिक्षा मागायचा, तो 6व्या घरी कधीही जात नव्हता। आत्ताची परिस्थिती बघितली तर आत्ताची लोक आपला उदरनिर्वाह चालतील याच्यापेक्षा जास्त पैसे मिळले तरीसुद्धा ते पुढं चालतात, म्हणजे भिक्षा मागतात। म्हणजे काय तर त्यावेळेची परिस्थिती कशी होती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे, हे लक्षात ठेवा। श्री गुरु महाराज फक्त अशाच लोकांची परीक्षा पाहतात जी लोक त्या परीक्षेमध्ये खडे उतरतात, अशाच लोकांना भगवंत हा दिसत असतो। बघा, काय झालं, त्या दिवशी श्री गुरु महाराज हे त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी आले। तर भिक्षेसाठी आल्यानंतर तो ब्राह्मण भिक्षा आणण्यासाठी बाहेर गेला होता आणि त्यांच्या घरामध्ये एक अन्नाचा कणसुद्धा नव्हता, हे लक्षात ठेवा। अशा वेळी श्री गुरु त्यांच्या दारात भिक्षासाठी आले आणि भिक्षाम देई माई असे म्हणले। आता ब्राह्मण तर बाहेर गेला होता, मग काय केलं, त्या ब्राह्मण स्त्रीनं महाराजांना आत बोलवलं, त्यांची पंचोपचारी पूजा केली आणि ती म्हणाली, महाराज आज तर काही भिक्षा नाही। त्यावेळेस श्री गुरु म्हणाले, अगं तुझ्या दारात तर तो घेवड्याचा वेल आहे ना, त्याला शेंग आहेत, तेच तुम्ही मला भिक्षा म्हणून देऊ शकता। त्यावेळेस त्या ब्राह्मण स्त्रीनं त्या शेवग्याच्या शेंगा होत्या ना, ते शिजवून तिच्या मुलाबाळाला आणि महाराजांना प्रसाद म्हणून दिल्या होत्या आणि महाराजांनी तो प्रसाद म्हणून स्वीकारला सुद्धा होता। परंतु तुम्हाला सर्वांना माहीत आहे की श्री गुरूंनी तो घेवड्याच्या शेंगाचा प्रसाद हा स्वीकारला होता। बघा, जाताना काय केलं, श्री गुरूंनी आशीर्वाद तर दिला नाही, परंतु त्यांच्या दारातील जो घेवड्याचा वेल होता ना, तो त्यांनी उपटला। बघा, देव काही गोष्टी चुकीचं वागतो, परंतु त्याच्या मागं काहीतरी मोठं कारण असतं, की जसं की एखादं संकट आलं तर आपण ते संकट दूर करण्यासाठी आपल्याला देव हा मदत करत असतो, श्री गुरु आपल्याला मदत करत असतात। परंतु संकटाचा सामना करण्याची ताकद आपल्यात पाहिजे, नाहीतर संकट आपल्यावर आलं की आपण म्हणतो देवानी बघा माझ्यावर संकट आलं आणि देवाने मला त्याच्यातून बाहेर पडण्यास मार्ग दिला नाही, आपण असं बोलतो, देवावर सगळं ढकलतो। परंतु 18व्या अध्यायामधून आपल्याला हा एक बोध घ्यायचा आहे, त्याच्यासाठीच हा 18वा अध्याय आपल्याला छान वाचायचा आहे आणि तो समजून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा। महाराजांनी आता आशीर्वाद तर दिलाच नाही,
महाराज हे परसदाराने जाताना महाराज शांत गेले नाही. बघा, ती ज्या वेलावर त्यांची उपजीविका होती ते ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मण आणि त्यांची मुलं जी त्या वेलाच्या शेंगा खाऊन आपला उदरनिर्वाह करत होते, तो वेल श्री गुरूंनी जाता जाता तोडला. बघा, जाता जाता त्यांच्या उपजीविकेचे साधन महाराजांनी त्या नष्ट केलं. घेवड्याचा वेल महाराजांनी जाता जाता तोडला. मग बघा, आपलं जर कुणी एखादं जाता जाता काही कारण नसताना जर एखादी गोष्ट नष्ट करत असेल किंवा नुकसान करत असेल तर आपण गप्प बसतो का? तर नाही ना. तर तसंच झालं. ती स्त्री होती, ही सात्विक होती, परंतु तिचं म्हणणं काय होतं, आमचं काय चुकलं, आम्ही त्या ब्राह्मणाला भोजन दिलं, मग त्यांनी जाता जाता असं का केलं, त्यांनी आमच्या उदरनिर्वाहाचं साधन असं का उपटून टाकलं, असं तिचा दंगा चालूच होता. आणि ती इतरांना नव्हती तर ती घरीच आपल्या घरीच असं बोलत होतो आणि एकटीचा तो कार्यक्रम चालू होता. मग तो ब्राह्मण भिक्षा घेऊन आला. ब्राह्मण हा सात्विक होता. तो म्हणाला, बायकोचा दंगा बघितल्यावर म्हणाला, काय झालं? तर म्हणाली, मगा महाराजांनी असं केलं, जाता जाता ह्या आपलं त्यांनी हे जे काही आपलं जो घेवड्याचा वेल होता ना तो त्यांनी उपटला, आपण काय केलं होतं का? बघा ना. तर तो जो ब्राह्मण होता तो 2 मिनटं शांत बसला आणि म्हणाला, अगं असं काय केलं आहे म्हणले, आपण आपल्या जे काय आपलं कर्म आहे ना त्या कर्माचा हिशोब आपल्याला चुकता करायचा असतो, त्यामुळे आपण जास्त काही बोलू नको, असं त्या स्त्रीला तो त्यावेळेस तिथं म्हटला होता. अगं त्यांना दोष देऊ नकोस, आपल्या पूर्वजन्माचं हे संचित असेल की आपलं काहीतरी चुकल्याशिवाय महाराज असं करणार नाही. म्हणजे ते काय म्हणाले, आपलं काहीतरी कर्म आहे ज्याच्यामुळं आपल्याला महाराजांनी असं केलं, मग आपलं काही चुकलं आहे का? ते म्हणले, त्याशिवाय महाराज असं करणार नाहीत. मी त्यांना विचारून येतो की आमचं काय चुकले. आणि तो ब्राह्मण पलीकडच्या तीरावर गेला. जिथं वाडीचं मंदिर आहे ना त्यावेळी तिथं नदी नव्हती, म्हणजे नदी होती पण धरण नसल्यामुळे पाणी कमी असलेलं पलीकडं तो गेला. महाराज तिथंच होतं. दंडवत घातला, नमस्कार घातला, कान धरलं आणि म्हणाला, महाराज आमची काही चुकी झाली असली तर क्षमा करा, काय चुकले सांगा, माझ्या आयुष्यात मी पुन्हा ते चूक करणार नाही. त्यावेळीच महाराजांनी रागानं सांगितलं, जा. म्हणाले, ती वेल तर तोडलाय. काय म्हटले, वेल तर तोडलाय, आत्ता जा आणि तुझं मूळसुद्धा ते जे वेलाचं जे मूळ आहे ना ते सुद्धा काढून टाक, अशी आमची आज्ञा आहे. तो काय म्हणाला, अरे जा, त्याचं वेलाचं जे मूळ आहे ना ते काढून टाक म्हणले आणि तेवढंच कर म्हणले. आता बघा, तो घरी आला, बायकोला म्हणाला, मूळ काढायचं आहे, कुदळ आणून दे. कुदळ म्हणजे जी खणतात ना गावाकडं, माती बाजूला सारतात, ती कुदळ असते, ती कुदळ आणून दे. त्या ब्राह्मण स्त्रीने कुदळ आणून दिली आणि ब्राह्मण त्या घेवड्याच्या झाडाचं मूळ हे काढू लागला आणि तिथली माती तो बाजूला सारू लागला. माती सारता सारता थोडी माती बाजूला गेली तर खण असा आवाज आला. खण असा आवाज झाल्यानंतर त्यांनी थोडी माती बाजूला सारली आणि बघितलं तर काय, तर तिथं सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा होता. त्यानं आपल्या पत्नीला बोलावलं आणि सांगितलं की इथं सोन्यानं भरलेला हंडा आपल्याला सापडला आहे, मग आता काय करायचं? मग काय झालं, ते ब्राह्मण पत्नी, ब्राह्मण आणि त्याची मुलं हे सर्वजण महाराजाकडे गेले. महाराज पलीकडल्या तीरावर होते, तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी महाराजांना दंडवत घातला आणि कान धरून महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही आम्हाला मूळ काढायला सांगितलं, तुम्ही आम्हाला मूळ काढायला सांगितलं आणि त्या मुळाखालीच आम्हाला हा हंडा सापडला आहे, हे लक्षात ठेवा. बघा काय सांगितले गुरुचरित्रात, श्री गुरूंनी ते मूळ काढायला सांगितलं होतं आणि त्या ठिकाणीच त्यांना तो सोन्याचा भरलेला हंडा हा सापडला होता. याचा अर्थ काय, तर तो म्हणाले, म्हणजे तो ब्राह्मण म्हणाला, आता हा हंडा सापडला आहे, आता मी काय करू ह्याचं? हे 3 शब्द होते की मी काय करू, हे शब्द होते गुरुचरित्र ग्रंथात, नीट लक्ष देऊन द्या. तर श्री गुरु काय म्हणाले, अरे भगवंताने तुला दिलं आहे, कारण ते म्हणाले द्यायची दानं ठेवा. ज्यावेळेस तुम्ही द्यायची दानं ठेवाल ना त्यावेळेस भगवंतसुद्धा तुम्हाला खूप भरपूर देईल. त्यावेळी श्री गुरु म्हणाले, अरे तुझं दारिद्र्य दैन्य सर्व दूर करण्यासाठी तर मी ही निर्मिती केली, जा म्हणे इथून, तुझं घर पुत्र पौत्र सुखी संपन्न राहील, असा आशीर्वाद श्री गुरूंनी दिला होता. बघा, आज जर तो एखाद्या घेवड्याचा वेल तोडला नसता तर हा हंडा सापडला असता का? तर आपल्याला काय होते माहिती का, भक्ती मार्गात आलं आणि जरा भक्ती आपली थोडीशी स्पीडला लागली की घरातलं पोरगं ठिसकावून पडलं की लगेच देवाच्या नावानं आपण ओरडायला लागतो, म्हणजे आपण थोडी भक्ती करतो.
आणि आपण 1 महिना करतो, 2 महिना करतो आणि आपलं थोडं काही असं वाईट झालं तर आपण काय करतो, देवाचा नावा करतो आणि देवाला ओरडायला लागतो. परंतु हे चुकीचं आहे ना? तर चुकीचं आहे हे, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीचं संकट आपण स्वतः झेलायचं असतं. मग आपला विचार मोठा ठेवा. पण हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपण आज इथं या जगात काय कमवण्यासाठी आलो आहे आणि काय गमवण्यासाठी आलो आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. देवाला दोष देऊ नका. जो भक्तिमार्गात आला ना, देव आपल्या इच्छेनुसार करत नाही. आपण भक्तिमार्गात आलो तर आपण काय करतो, आपल्याला वाटतं देव आपल्या इच्छेनुसार वागेल, परंतु तसं नाही. देव हा त्याच्या इच्छेनुसार करतो. ह्या गोष्टी मात्र आपण शिकायला हव्यात. आपण बघा ना, महाराज 12 वर्ष त्या वाडीत होते, असंख्य कार्य केले त्यांनी. श्री गुरुचरित्र कथासार वाचणाऱ्यांनी तुम्ही नीट समजून वाचा. बघा, महाराज किती वर्ष गाणगापूरला राहिले होतं. गाणगापूरला महाराजांचं 23 वर्ष वास्तव्य होते आणि त्यांनी त्या ठिकाणी असंख्य असं कार्य केलं होतं. मग बघा ना, महाराज त्या ब्राह्मणाच्याच घरी का गेले, तर त्याच्या मागंसुद्धा रिझन आहे ना. त्याच्यामुळंच 18वा अध्याय हा वाचण्यात तुम्हाला सांगितला जातो. कारण तो ब्राह्मण होता ना, तो फक्त त्याचं त्या दिवशी लागण ना तेवढीच भिक्षा तो आणत होता आणि जास्त तो कधीही ठेवत नव्हता. आणि जे काय असेल तो देवावर सोडत होता. म्हणजे त्यांनी कधी मागितलं का, देवा मला एवढं दे तेवढं दे, नाही मागितलं त्यांनी. तो नेहमी देवावर आपलं सर्व कार्य हे सोडत होता. त्यामुळं देवाने त्याच्या कार्याला प्रसन्न होऊन एवढं त्याला आशीर्वाद हा दिला होता. त्यामुळे आपण सुद्धा त्या गरीब ब्राह्मणासारखं राहायला हवे की जो देव देईन त्यातच आपलं समाधान मानणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण काय करतो, एक पारायण करतो आणि आपण म्हणतो की ह्या पारायणात मला हे फळ मिळू दे, आणि ते फळ नाही मिळालं की आपण म्हणतो हां आम्ही असं असं केलं तसं केलं तरी आम्हाला त्याचं फळ मिळालं नाही. पण का मिळालं नाही ह्याचं तुम्ही गोष्ट लक्षात घेता का? तुम्ही पारायण वाचताना कसं वाचता, ते मन लावून वाचता का, त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं तुम्ही पारायण करा. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल आणि योग्य वेळी आल्यावर एवढं भेटेल की तुम्हाला घ्यायलासुद्धा हात राहणार नाहीत. म्हणजे ते ओसंडून वाहीन एवढं तुम्हाला महाराज देतील. त्यामुळे फक्त आपण आपल्या देवावर विश्वास ठेवा आणि संकट आलं की डगमगून न जाता आपण पूर्ण धैर्याने त्या संकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करा. मोठं संकट आले ना, तुमच्यासमोर देव बसला आहे ना, ते तो संकट स्वतःवर नक्कीच ओढून घेईन आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सुखी ठेवील. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर 18वा अध्याय आपल्याला हाच शिकवतो की आपण छोट्या छोट्या संकटाला घाबरायचं नाही. मोठं संकट आलं की त्याच्यावर आपला गुरु विजय मिळवण्यासाठी आहेत. त्यामुळे फक्त आपण पूर्ण श्रद्धेनं हे काम करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.